विठ्ठला विठ्ठला असो. पण या अशा पवित्र भूमीमध्ये महाराज संत पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या भूमीमध्ये आज कीर्तनाचा योग आला. खरं तर ते कीर्तन झालं आणि त्यानंतर अनिल काका भेटले, म्हणाले की आपले इथं कीर्तन म्हटलं आहेच ना, एकादशी पर्वावर तर खरं रामू महाराज आहेत, आपले हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज, त्यांनी आणि आम्ही ह्याच ठिकाणी मागच्या मला वाटते पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला ह्याच ठिकाणी असा संकल्प घेतला की प्रत्येक एकादशीला अकोटातल्या कोणत्या ना कोणत्या मंदिरामध्ये आम्ही कीर्तन करू. आता मंदिरं आहेत कशासाठी? भजन पूजन कीर्तन नामस्मरण, काहीतरी गजर, काहीतरी समाज प्रबोधन झालं पाहिजे, काहीतरी आपलं चिंतन नवीन वाढलं पाहिजे, याच्यासाठी आहे. शाळा बांधली आहे पण शाळेत विद्यार्थी नाहीत, असं कधी होते का? एखादा दिवस सुट्टी समजा रविवार, पण मंदिर बांधलंय, वसान किती पडलेले आहेत? तसं नाही झालं पाहिजे महाराज. शाळा ज्याप्रमाणे शिक्षणाकरता बांधली आहे आणि शिक्षण त्या ठिकाणी नित्यनेमाने चालते, त्याचप्रमाणे आपले हे जे मंदिरं बांधलेले आहेत ह्या मंदिरांमध्ये सुद्धा पारमार्थिक शिक्षण हे सुरूच राहिलं पाहिजे. अशा उद्देशातून ही कीर्तनाची सेवा या ठिकाणी आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि कीर्तन म्हणजे काय? कीर्तन महाराज साधारण नाहीये. कीर्तनाचा महिमा अगाध आहे. कीर्तनाकरता जमलेले सगळे लोक ऐका. कीर्तनाचा महत्वाचा भाग म्हणजे काय आहे? विठ्ठल विठ्ठल नामस्मरण. सगळ्यात अगोदर विठ्ठल म्हटल्यानंतर ताडी वाजली पाहिजे. माझे शब्द नाहीत, महाराज माऊली म्हणतात. कीर्तनाकरता आलेले लोक हे 7 प्रकारचे असतात. किती? 7 प्रकारचे लोक कीर्तनाला येतात. माऊली म्हणतात सर्वात अगोदर गाते, सगळ्यात अगोदर गाते, गाणारे लागतात महाराज. चाल धरणारा, प्रमाण म्हणणारा कोणीतरी एक सोबती लागतोच मागे. गाते, त्यानंतर श्रोते. गाणारे असले, ऐकणारे नसले तर जमत नाही महाराज. तुम्ही सगळे, तुमच्या सगळ्यांवरती कीर्तन आहे, श्रोता लागतो. पण श्रोता कसा? वक्ता ज्या भूमिकेतून एखादा विषय प्रतिपादन करतो त्या भूमिकेत बरोबर लक्षात घेऊन, किंवा सोपी व्याख्या जर करायची झाली तर वक्त्याबरोबर चालतो तो श्रोता. गाते, श्रोते आणि पाहते. काही लोक पाहते असतात. पाहते म्हणजे कसे? किंवा कीर्तन सुरू झाले, आता नवीन परंपरा सुरू झाली. गणेश उत्सवामध्ये आपल्या अकोटात तर कुठं कीर्तन होत नव्हतं, पण आता सुरू झाली आणि आता दुसरं कीर्तन आहे, राम मंदिरामध्ये आहे, लोक आले आहेत, बाया मंडळी जमले आहेत, एवढे जण चालले आहेत, मग आपण पाहून येऊ कसं आहे बा. पाहते, पाहणारे असतात काही लोक. खरंच कीर्तनाला नाही, गर्दी पाहायला येतात. आता प्रदीप मिश्रा महाराजांची कथा झाली अकोल्यामध्ये, अर्धे लोक तर पाहणारच होते अकोल्यातले, किंवा कशी असते कथा म्हणून. एवढे लोक कसे असतात? पाहते, गाते, श्रोते आणि पाहते. चतुर असतात काही. चौथा भाग कसा? चतुर लोक असतात. ते येतात, पाहतात, सगळं करतात, पण महत्वाचं काय सांगितलं महाराजांनी तो मुद्दा बरोबर निवडून आपल्या पदरात ते घरी घेऊन जातात. तो खरा प्रसाद आहे. ते चतुर लोक असतात. गाते, श्रोते आणि पाहते. चतुर, विनोदे. काही लोक विनोदे असतात. महाराजांनी विनोद केला, हे बस चालले घरी. ठीक आहे, चालते ना, विनोदही पाहिजे महाराज. का? त्याला कारण आहे. प्रपंचात दुःख आहे. प्रपंचाचा प्रसाद काय आहे? प्रपंचाचं फळ दुःख आहे. दुःख देणं प्रपंचाचा धर्म आहे. परमार्थाचा धर्म काय आहे? सुख देणं परमार्थाचा धर्म आहे. आणि परमार्थाच्या ह्या क्षेत्रामध्ये, धर्माच्या ह्या मंडपामध्ये येऊन सुद्धा माणूस जर प्रसन्न चित्तानं घरी नाही गेला तर मग प्रपंच आणि परमार्थात अंतर काय? इथून माणूस प्रसन्नच गेला पाहिजे. पण नुसतं विनोद घेणारे ते, त्यांना माऊली म्हणतात विनोदे. गाते, श्रोते आणि पाहते. चतुर, विनोदे, दुश्चिते. 6वा प्रकार दुश्चिते. आता एवढं सगळं चाललं असताना यामध्ये कमी कुठं आहेत ते शोधायला येतात. एवढं सगळं बरोबर चाललं, आता सगळ्यांनी मेहनत घेतली, आयोजकांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं, 2-4 दिवस त्यांना लागले, महाराज मंडळी जमवायसाठी 2-4 दिवस लागले, प्रत्येकाचं रिकाम पण होत नाही एकादशीच्या दिवशी, आणि मग 2 दिवसात सगळा जमाव बसवला, सगळे मंडळी एकत्रित झाले. पण एवढं सगळं चाललं असताना यात कमी कुठं आहे? हे प्रत्येक कार्यक्रमात, म्हणजे लग्न असलं की लग्नात जातील, 11 रुपये हर करतील, 11 माणसं जेवायला आणतील, आणि पुन्हा 5-7 ग्लास मठ्ठा पिऊन म्हणतील आंबटच होता. दुश्चिते. सोहम भावे पूर्ण ज्ञाते. माऊली म्हणतात शेवटचे कोण असतात? सोहम भावे. सोहम, मीच ब्रह्म आहे असे म्हणणारे ज्ञानी लोक सुद्धा कीर्तनामध्ये असतात.
मग हे 7 प्रकारचे लोक असतात. ह्या 7 प्रकारच्या लोकांना म्हणजे तुम्हा आम्हाला माऊली विनंती करतात. कोणती विनंती? ऐका. गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुश्चिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळांते विनवणी करा विठ्ठल स्मरण. विठ्ठलाचं स्मरण करा. हे माऊली म्हणतात. मीच ब्रह्म आहे म्हणून चालणार नाही, विठ्ठल म्हण. माऊलींचं म्हणणं आहे. म्हणून कीर्तनाचा विशेष लाभ, प्रवचनातले विषय समजतात नाहीत समजत महाराज, पण कीर्तनात महत्वाचं विठ्ठल म्हटल्यानंतर प्रत्येकाला नाम घेता येते. म्हणून हा लाभ कोणी चुकू नका. आलो आहोत ना, तर मग प्रसन्न चित्तानं देवाचं नामस्मरण एकदा करू आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल महत्वाचं म्हणजे विठ्ठल नामस्मरण आपण श्रीराम मंदिरामध्ये करत आहोत. हे अत्यंत महत्वाचं आहे. महाराज एकादशीचं पर्व आहे, अभंग हे त्याच निमित्ताने निवडलेलं आहे. पण ज्यांच्या दरबारात आपण उपस्थित आहोत, संतांच्या संगतीमध्ये, देवाच्या साक्षीत्वाने प्रभूचं नामस्मरण आपण सगळेजण करत आहोत. याचं फळ काही निराळच आहे महाराज. प्रत्येक कीर्तनामध्ये, प्रत्येक प्रवचनामध्ये एखादा महाराज 2 मिनिटं जरी बोलला तरी तो नामस्मरणाचं महत्त्व सांगतेच. यात काही नवे नाही. आणि आपण सगळ्यांनी हे ऐकतच आलो आहोत. 50 वर्ष झाले, गेले कित्येक वर्षापासून प्रत्येक सप्त्यात, प्रत्येक कीर्तनामध्ये देवाचं नामस्मरण करा, देवाचं चिंतन करा, असं प्रत्येक कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार सांगते. पण मात्र त्याला महत्त्व का आहे? पहा, श्री संत रूपलाल महाराजांच्या दरबारात आपण उपस्थित आहोत. त्यांचं सान्निध्य ज्यांना ज्यांना प्राप्त झालं, किंबहुना कधी कधी ते त्यांच्या दर्शनाला जात होते, अशी वृद्ध मंडळी इथं असतील उपस्थित, त्यांना माहिती असेल वयाच्या 21व्या वर्षी संत श्री गाडगे महाराजांचं कीर्तन रूपलाल महाराजांनी ऐकलं आणि 21व्या वर्षी स्वतःच्या पत्नीला आई म्हटलं आणि हिमालयात तपस्येला गेले. 12 वर्ष तपस्या केली. गाडगे महाराजांचं एक कीर्तन ऐकलं, 12 वर्ष तपस्या केली आणि तपस्या करून पुन्हा गावामध्ये आले आणि आपल्या ह्या परिसरामध्ये त्यांनी स्वतःची कर्मभूमी बनवली आणि ह्या परिसराला महाराज चमकवून टाकलं. नाही तर महाराज आपला समाज कसा होता आपल्याला माहिती आहे. आता हा समाज ज्या वेळेस संतांच्या पुण्याने एवढा चमकतो आहे, एवढा मोठा होतो आहे, एवढा प्रगती करतो आहे, तर त्या संतांच्या पुण्याला आपण कृतज्ञ झालो पाहिजे. हे आपलं प्रथम जबाबदारीचं म्हणजे उत्तरदायित्व आहे महाराज. आणि ते उत्तरदायित्व म्हणजे काय? नामस्मरण कधी रूपलाल महाराजांच्या मुखातून बंद होत नव्हतं. मी तर अशा लोकांच्या मुखातून ऐकलंय जे रात्रंदिवस होते. ते म्हणत होते की दिवसानं महाराज जय जय रामकृष्ण हरीचा जप करत होते. ठीक आहे, जागे असलेला माणूस करू शकतो, पण झोपल्यानंतर सुद्धा, झोपीत असताना सुद्धा विठ्ठलाचं नामचिंतन ते करत होते, रामकृष्ण हरीचा जप ते करत होते. हा काय चमत्कार आहे! एवढे संतांची पुण्याई होती आणि म्हणून त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आणि देव काय म्हणते माहिती आहे? देव सरळ म्हणते, तुम्ही दिवसभर नामस्मरण करा, रात्रभराची गॅरंटी मी घेतो. गीतेमध्ये देव म्हणतात दिवसभर तुम्ही नामस्मरण करा, रात्रभराची गॅरंटी मी घेतो. आणि जे दिवसभर असलं तेच रात्री येते महाराज. हा व्यवहारातलं पाहणं साधं. एखादं आम्ही तर मुक्काम होतो एका घरी आणि कीर्तन झालं, रात्र झाली, 11 साडे 11 वाजले, सगळं ते आटोपलं, निरेपिरे झालं, मानधन काय जे असते ते सगळं बैठक झाली, आटोपलं, चहा पाणी घेतला कीर्तन झाल्यानंतर. आणि ज्या घरी मुक्काम होतं त्या घरी गेलो. झोपण्यासाठी त्या बाईने वरती व्यवस्था केली होती. आता उन्हाळ्याचे दिवस, वरती व्यवस्था केली. म्हटलं ठीक आहे, कूलरापेक्षा वरची हवा म्हणजे मोकळी हवा. मच्छरदाणी लावली, एक बाज टाकली, दुसऱ्या बाजूवर पहिलाच एक माणूस झोपलेला होता आणि तिकडे झोपलो. आणि झोपल्यानंतर मग बस आता झोप लागणारच, असे डोळे भारी पडले. इतक्यात आवाज आला, म्हणे उतर. आता झोप लागणारच होती, इतक्यात आवाज आला उतर. म्हटलं उठून पाहिलं, काय आजूबाजूनं कोणीच नाही. म्हटलं भास झाला असेल, ठीक आहे. झोपलो. पुन्हा चादर अंगावर घेतली, झोपलो. आता डोळे भारी पडलेच, एवढ्यात पुन्हा आवाज आला, म्हणे उतर. थोडा मोठ्यानं आवाज आला. उठून पाहिला आजूबाजूला, म्हणे कोणीच नाही. भास झाला असेल, पुन्हा चादर अंगावर घेतली, हा जो पटका आहे ना असा कानाला बांधला, पक्कान झोपलो. पुन्हा आवाज आला, म्हणे उतर. म्हटलं आता एवढ्या जोरात आवाज कोणीतरी नक्की आपल्याला, हो त्याला पटलं नाही वाटते, आपण इकडे आलो, त्याला राग आला वाटते. मग उतरलो. आता दुसऱ्याच्या गावात आपण
आपल्याला लावता येत नाही. उतरलो खाली. ते बाई म्हणायला लागली, काय हो काय झालं महाराज, तुम्ही खाली कसे का आले? म्हटलं बा मी वर झोपलो होतो, खाली कोणीतरी उतर 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 करे, मग मला वाटलं की त्याला बटलं नसेल, मी उतरलो खाली, आलो म्हटलं खाली. अरे म्हणत तसं नाही महाराज, ते आमचे जे तुमच्या शेजारी झोपल्यात ना ते आमच्या घरचे आहेत, आणि ते काय दिवसभर कंडावर त्याची नोकरी आहे, ते दिवसभर चढ उतर, मग ते उतर उतर रात्री म्हणत असतात, म्हणून मी त्याला मग रात्री वर खाट टाकून देत असतो मी त्यांची, आणि तुम्ही खाली चालले आले. म्हटलं मग माऊले माई बास त्याच्याच बाजून लावली. दिवसभर जे आपण स्मरण करतो, चिंतन करतो, तुमच्यामधल्या एखाद्या बाईला दिसत नसेल का एखाद्याला आलू वांग्याची भाजी आपण केली म्हणून सकाळी सकाळी चिंता असली दिवसभराची की रात्री महाराज स्वप्न सुद्धा त्याचेच पडतात. म्हणून नामस्मरण जर दिवसभर असलं तर रात्री गॅरंटी स्वतः देव घेते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि हे संतांची पुण्य आपण आज उपस्थित आहोत श्री सद्गुरू रूपलाल महाराजांच्या दरबारामध्ये. संत या भूतलावरती आहेत म्हणून धरती टिकून आहे, नाही तर महाराज पाप फार वाढलंय. तुकडोजी महाराज म्हणतात, है संत दुनिया में जगे तब ही रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से आज तक कहीं नहीं नीचे पड़ी, कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, पर संत ही का पुण्य है जो आज तक जगना ढला. संतांचं पुण्य आहे की आज धरती टिकून आहे, नाही तर पाप किती वाढलं. जमाने में बदला आज कल हो रहा है, जरा गौर से देखो तो सब पाप बढ़ रहा है, जमाने में बदल. घुसरकर महाराज म्हणायचे, कहता है इतिहास यहाँ पर दूध की नदियाँ बहती थी, हरे वृष देश की जनता सदा सुख में रहती थी, मगर आज खाने को मिलती न रोटी, दही दूध माखन की आशा ही टूटी. का टूटली आशा? यहाँ पर करोड़ों कटती है गैया, कैसे खुश रहेगा इसमें कन्हैया. गाय पूजणारा देश, त्याच देशात आज कत्तलखाने वाढले. देव खुश राहील का? देवाचं नाव आपल्या गोपाल होतं जे गायींचं रक्षण करत, गोविंद होतं जे गायीचे ईश्वर होते, गायला पाळणारे होते. महाराज कृष्ण परमात्मा गायचं शेपूट धरून उभा झालेला आपला देव, त्याला आपण मानतो. आणि त्याच देशामध्ये आज एवढं पाप वाढून राहिलं, कसं काय सहन होईल पृथ्वी मातेला. आज नियत को छोड़ ये मानव पर नारी पर निगाह रखे, निश दिन सोता है विषयों में, पलना भजन में जाग सके. संतों की वाणी को कोई न माने. आज 700 वर्ष झालीत रूप पाहत आलोचनी हा अभंग घराघरात गायला जातो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठून तरी आवाज येतो, सप्त्यातून, कीर्तनामधून, प्रवचनामधून किंवा कोणाच्या घरी. पण मात्र तरीही तो अभंग प्रत्येकाला पाठ नाही. पण कालचं निघालेलं हनी सिंगचं गाणं जर असेल तर ते मुलांच्या मुखपाठ आहे. संतों की बानी को कोई न माने, काय करतात? सभी गुनगुनाते हैं सदा फिल्मी गाने, हर घर में होती है नटियों की पूजा, यही हो रहा है इसका नतीजा. कहीं कहीं एक बूंद न बरसे पानी भर बरसात में. किती पाप वाढून राहिलं. सज्जनता के सब है दुश्मन. ऐका, अख्ख्या भागवताच्या संस्कृत श्लोकांचं सरळ अनुवाद आहे महाराज. हो, संतांनी जे अभंग लिहिले, जे वस्तुस्थिती मान्य केली ना, मांडली ना समाजामध्ये, ती अशीच नाही मांडली. ही प्रामाणिकता आहे, ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक शब्दामध्ये आजच्या वस्तुस्थितीचं दर्शन आपल्याला होईल. ऐका, लक्ष द्या. काय म्हणतात घुसरकर महाराज? सज्जनता के सब है दुश्मन, दुर्जनता के साथी है, चोरी जारी घुसखोरी यह दिन दिन बढ़ती जाती है. भोली भाली जनता को कोई आके छिनता. शब्दाकडे लक्ष दे जा. भोळ्या भाळ्या जनतेला कोणी येऊन छिनता म्हणतात. छिनता म्हणजे 5 वर्षासाठी ते आपल्या आधिपत्याखाली करून घेतात, मग दिसतही नाहीत. भोली भाली जनता को
कोई आके छीनता बिचारे गरीबों की कोई नहीं सुनता। शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव कैक वर्ष झाले भेटून नाहीत राहिले, कापसाचा भाव तेवढाच, पण मात्र शर्टाचे भाव वाढून राहिले, आकाशाला पोचून राहिले का? बिचारे गरीबों की कोई नहीं सुनता, कहानी नहीं यह हकीकत है, बंदे खुले चल रहे हैं यहाँ काले धंधे, शासन इस पर ख्याल न करता, मतलब है हर बात में जमाने में बदल। काय करावं लागेल? कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करावं लागेल। एक माणूस तर मला भेटला, म्हणे महाराज कीर्तनाने काय होते? म्हटलं बा माणसं सुधारतात। म्हणाले तुम्ही कीर्तन किती केले आज? म्हटलं बरेच केले। मग तुमच्या कीर्तनांमधून कित्येक माणसं सुधारले याची काही लिस्ट आहे का तुमच्यापाशी? तुमच्या कीर्तनामधून कित्येक माणसं सुधारली याची काही लिस्ट आहे का तुमच्यापाशी? म्हटलं बा लिस्ट तर नाही। मग काय करता हे कीर्तन? काय नाही, हा सगळा डुप्लिकेटपणा आहे। म्हणे एक काम करा, मी जे सांगतो तेवढं फक्त करा। म्हटलं काय करा? म्हणे एक काम करा, 4 म्हशी घ्या। म्हटलं घेतल्या, आणि मग त्यांना धुवायला सुरुवात करा। एका म्हशीचं 4 लिटर दूध, किती झालं 4 म्हशीचं? म्हटलं 16 लिटर। म्हणे 4 लिटर पाणी टाका, किती झालं? म्हटलं 20 लिटर। आणि 20 लिटर मध्ये आता तुम्ही 50 रुपये लिटर, 60 रुपये असेल। मग आता हिशोब करा, फायदाच फायदा। म्हणे महाराज ते सोडून द्या सगळं। म्हटलं बा हिशोब तर बरा केला तुम्ही, पण आपला हिशोब एक ऐकून घ्या। नगदी लिहिलेले नाही म्हटलं लिस्ट, पण मात्र कीर्तनाने ठीक आहे लोक सुधरत नसतील, पण जे समाजात सुधारलेले लोक आहेत त्यांना हिम्मत देण्यासाठी आणि त्यांना सुधरवूनच ठेवण्यासाठी कीर्तनच महत्वाचं आहे। विठ्ठला विठ्ठला। समाजामध्ये पाप फार वाढलाय महाराज। किती वाढलं आपण ऐकलं, पाप वाढलाय। पण मात्र एवढं सगळं पाप वाढून सुद्धा आता समाजाला उपाय काय आहे? उपाय आहे महाराज सदाचार, चारित्र, सत्यता घर घर में जब आएगी तब इस भारत देश की धरती पुण्य भूमि कहलाएगी। फिर ये देश पर किसकी नजर ना उठेगी, देखते ही दुश्मन की छाती फटेगी। हर आदमी सत्य के पथ पर चलेगा तो यह सारा भारत फलेगा फूलेगा। कहे घुसर कर कौन लड़ेगा, फिर किस्मत के साथ में जमाने में बदल। हा बदल जर तुम्हाला खऱ्या अर्थानं बदलवायचा असेल, पाप समूळ नष्ट करायचा असेल, तर संतांच्या मार्गावरती गेल्याशिवाय पर्याय नाही महाराज। आज संत महाराज समाजाने समजून घेतले पाहिजेत। संत आपण मानतो, एका वाक्याकडे लक्ष द्या। आपण संतांना मानतो, संतांना हार घालतो, संतांचं पूजन करतो, पण ऐकतो पंडितांचं, संतांचं ऐकतो, संतांचं भजन अभंग सगळं ऐकतो, त्यांना मानतो, पण मात्र करायची वेळ आली प्रत्यक्ष जीवनामध्ये तर ऐकतो पंडित ज्योतिषी, मग कुंडली घेऊन जातो। मग संताकडे काय तर रूपलाल महाराजांकडे येत, या ठिकाणी रूपलाल महाराज नाहीत काय? आहेत। हा जर विश्वास असला तर मात्र पंडिताकडे जाण्याची कोणाला गरज आहे काय? प्रत्येक जण इथं आला असता, सद्गुरू रूपलाल महाराजांचे विचार जाणून घेतले असते, सद्गुरू ते ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले गाडगे महाराजांचे विचार जाणून घेतले असते आणि त्या अनुसार आपलं जीवन क्रमित केलं असतं। पण आपण करत नाही का? पंडिताचं आपण ऐकतो, संतांना मानतो, संतन को पूजो नहीं बात सुनो। तुकडोजी महाराज म्हणतात संतांचं असं पूजन काही आम्हाला मान्य नाही महाराज। त्यांचे वचन जे आहेत त्याच्यावरती अनुसरण करा, अनुकरण करा, त्याच्यावरती चाला, हे खरं संतांचं पूजन आहे। संतन को पूजो नहीं बात सुनो, पैरों पर झुको नहीं अमल करो। हा, त्यांच्या चरणावरती जर आपण नाही झुकलो एखाद्या वेळ तरी चालेल, पण त्यांचे जे चरण आहेत अभंग रूपाने त्याच्यावरती आपलं मस्तक टेकून तसं आपण जीवन जगायला सुरुवात जर केली तर निश्चित कल्याण आहे महाराज। पण आपण तसं करत नाही। खेळता खेळता 4-5 मुलांकडून एक कुत्र मरण पावलं आणि ते गेले बाबाकडे। बाबा बाबा आमच्याकडून कुत्र मरण पावलं। अरे म्हणे कुत्र मरण वाईट गोष्ट आहे, म्हणून मग आता प्रायश्चित्त करावं लागेल। गेले पंडिताकडे, गावातला पंडित होता। म्हणे पंडित बा आमच्या मुलाकडून कुत्र मरण पावलं,
अरे म्हणलं कुत्रं मरणं तर वाईट गोष्ट आहे, मग आता काय करावं लागेल प्रायश्चित्त? मग त्यांनी काढलं स्वतःचं पंचांग आणि त्याच्यात मग पाहिलं आणि ते म्हणायला लागले पंचार्ग विधी तुम्हाला करावा लागेल. म्हणलं पंचार्ग विधी, आणि नवीन शब्द ऐकला. म्हणलं ह्या पंचार्ग विधी कसा असते? म्हणे 5 दिवस पूजा चालेल, 5 जोडपे लागतील, 5 हवनकुंड, 5 लिटर तूप, 5 तास रोज पूजा चालेल आणि शेवटच्या दिवशी 5 ग्रॅम सोन्याचं कुत्रं बनवून मला द्यावं लागेल. मला म्हणजे त्या पंडिताला. याचे 4 गेले आणि 5च राहिले. म्हणलं बापा एक कुत्र मरण पावलं, 5 ग्रॅम सोनं, 5 लिटर तूप, 5 दिवस 5 जोडपे. हा घरी आला आणि त्याच्या पिंट्याला म्हणे का रे बा, म्हणे त्या एक कुत्र मारलं आणि पानं म्हणे 5 लिटर. म्हणे मग आता काय करावं? तो मुलगा म्हणायला लागला, म्हणे बाबा तुम्ही पूर्ण ऐकलं नाही. म्हणे काय झालं? म्हणे कुत्र आम्ही मारलं खरं, पण ते कुत्र मारण्याच्या टोळीमध्ये त्या पंडिताचाही पोरगा होता ना. डबल चला मग पंडिताकडे. डबल गेले पंडिताकडे. पंडिताला विचारलं, म्हणे बाबा शेवटचा दगड तर तुमच्याच मुलानं मारला होता. तो जवळच होता. म्हणे का रे पिंट्या त्याच मारला होता? म्हणे हा, म्हणे हे अर्धा तास झाले म्हणे टाइम खराब करून राहिले होते. आपला एकच दगड, शेवटचा दगडच आपला होता म्हणे. तो विचारायला आलेला. म्हणे आता सांगा महाराज प्रायश्चित्त. त्यांना काढलं दुसरं पंचांग. पुरत नाही ना हे पंचार्ग विधी, पुरत नाही. आता काढलं दुसरं पंचांग. पाहायला लागला तो. म्हणे पंचांग पाहिलं. म्हणे का कुत्रं कसं होतं? तो म्हणे काळं होतं म्हणे बाबा. हो बरोबर, काळं होतं ना, मग ठीक आहे बरोबर. गोटा मारल्यावर पडलं कसं? म्हणे पालथं पडलं म्हणे. अरे मग ठीक आहे, चित्त पडलं ना असं? हा म्हणे मग ठीक आहे, मग काही अडचण नाही. कालम कुत्तम पडलम चित्तम, मुलाने मारलं उत्तम, मुलाच्या पंडिताच्या मुलाने मारलं उत्तमात उत्तम, उत्तमात उत्तम. कणकेचे कुत्रे करा म्हणे, कणकेचे कुत्रे करा म्हणे. संतांचे मार्ग सोपे आहेत महाराज, आहे सर्वाहुनी सोपे, पण मात्र आपण त्या ठिकाणी जात नाही आणि संतांना मानतो, त्यांचं पूजन करतो, पण ऐकतो पंडितांचं. यातच समाजाची दुर्गती आहे. मला सांगा, संत म्हणतात शुद्ध हवा पाणी ऋतू हाची लग्नाचा शुभ मुहूर्त. संतांचा सोपा उपाय आहे. काय मुहूर्त पाहायचा आहे ना? शुद्ध हवा पाणी ज्या दिवशी नाहीये, चांगली हवा आहे पाणी नाहीये, मग तोच दिवस शुभ मुहूर्त आहे. शुद्ध हवा पाणी ऋतू हाची लग्नाचा शुभ मुहूर्त. बाकीचे झंझट फालतू समजतो आम्ही. हे संतांनी सांगितलं, पण त्या संतांना आम्ही केवळ पूजना करता ठेवलं. आणि मग मुहूर्त काढायचा असेल तर पंडित बुवांकडे जातो आणि मग पंचांग पाहायला लावतो आणि मुहूर्त काढतो, ऐकतो, पत्रिकेत छापतो, पण त्या मुहूर्तावर होते का लग्न? म्हणजे संतांना मानतो, पंडिताचं ऐकतो, करतो आपल्या मतानं. असा आपला समाज म्हणून अधोगतीला चालला महाराज. ह्या सगळ्या समाजाने संतांच्या मार्गावरती येणं आजच्या काळाची गरज आहे. विठाला विठाला विठाला.